पवार आणि उद्धव ठाकरे यांनी वेगळं राजकारण करावं, संविधानाचं राजकारण करू दिलं जाणार नाही असं सदावर्तेंनी म्हटलेलं आहे। सदावर्तेंच्या वक्तव्यावर आता रोहित पवारांनी पलटवार केला। सदावर्ते गाढविणीचं दूध पितात ते हुशार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। संविधान संमत जर नसेल तर आरक्षणाचं गलिच्छ राजकारण केलं करू दिलं जाणार नाही। गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात चालू दिलं जाणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल, त्यांनी खुशाल आपल्या सगळ्या गोष्टी कराव्यात। आणि जरंगे, तुला मी सांगत आहे, हे असे हात आहे ना, हे हात नाही, हे 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 तयार आहोत, संविधानाच्या भाषेने तयार आहोत। सदावर्तेला खूप कळतं असं मला वाटत नाही, कारण का ते फार पराक्रमी नेते आहेत आणि त्यांचा जो पराक्रम आहे तो कशामुळे खूप फेमस झालाय ना, ते एवढे हुशार कसे ते झालेत, कारण ते गाढविणीचं दूध पितात। आता गाढविणीचं दूध पिल्यानंतर ते काय काय करतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। कसे कपडे घालतात, कसे बोलतात, आणि त्याच्याच बरोबर दुर्दैव असं की एका बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचाच कार्यकर्ता सदावर्ते, जो देवेंद्र फडणवीस साहेबांना देव माणूस समजतो, तोच कोर्टात जातो मराठा आरक्षणाच्या विरोधात। मग हे गणित काय कळलं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।